मैत्रिणीच्या मोबाईलमुळे निलेश चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात। वैष्णवीच्या बाळाच्या हेळसाण प्रकरणामध्ये निलेशच्या मैत्रिणीचा संबंध नाही, तपासानंतर पोलिसांची माहिती। विवाहितेला घरात डांबून 17 चटके। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांकरता मानुष प्रकार। पती आणि 2 नणंदांविरोधात पीडितेची पोलिसात तक्रार। मंत्रालयातील पीएस ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाची कडी नजर। गैरव्यवहार करणाऱ्यांना दाखवला जाणार घरचा रस्ता, सूत्रांची माहिती। नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा आज होणार जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात नाशिकमध्ये पोहोचणार। मुंबई नागपूर प्रवास आता होणार सुसाट। समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचा 5 जूनला लोकार्पण। इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटरचा टप्पा गुरुवारपासून सेवेत। कार असलेल्या आणखीन 10,000 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी। महिला आणि बालविकास विभागाच्या पडताळणीत धक्कादायक बाब समोर। मुलांना झेडपी शाळेत पाठवा, घरपट्टी माफ करा, सांगोला ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम। मे महिन्यात पावसाचा उच्चांक। देशभरात विक्रमी 159 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईत 107 वर्षातला सर्वाधिक पाऊस। पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग प्रकरणी 3 निवासी डॉक्टर 6 महिन्यांकरता निलंबित। प्रत्येकी 1 लाखांचा दंड। लालपरीचं 77व्या वर्षात पदार्पण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा। आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज रंगणार आयपीएलचा क्वालिफायर दुसरा सामना। मुंबई इंडियन्स आणि पंजाब पैकी कोण फायनलमध्ये पोहोचणार याकडे नजर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।